वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत बर्गर जो विदाउट ब्रेड बनवणार आहोत। आपण एअर फ्रायरमध्ये करणार आहोत। सो नो ऑइल बर्गर आहे। यासाठी एअर फ्रायरमध्ये मी एक 10 मिनिटाचं टायमिंग सेट केलं आहे 180 डिग्रीवर, ज्यामध्ये 2 आलू पॅटी आहेत आणि फ्रेंच फ्राईज आहेत। हे आपल्याला 10 मिनिटं यामध्ये बेक करून घ्यायचं आहे। याप्रमाणे अगदी थोडंसं ऑइल लावलेलं आहे एक 10 मिनिटासाठी। दहा मिनिटानंतर याला आपण एक असं टर्न करून घेऊ आणि फक्त 5 मिनिटं पुन्हा एकदा बेक करायचं। 5 मिनिटाचा टायमर लावायचा आहे। डन। असं आपण हे बघा, हे आता पूर्ण बेक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हा बर्गर बनवण्यासाठी आम्ही लेट्यूस घेतला आहे आणि सॉसेसमध्ये आणि पिझ्झा बर्गर सॉस यामध्ये आपण घेतला आहे, जो माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून घेतला। आता काय करायचं, लेट्यूसचं जो पूर्ण एक जे पान असतं ना ते आपण काढून घ्यायचं। त्यावर जे फ्रेंच फ्राईज आपण करून घेतले ते ठेवायचे। त्यानंतर जो सॉस बनवला तो स्प्रेड नाही करायचा आहे, नुसतं त्यावेळी टाकायचं आहे। तिथे मला नीट दिसत नव्हतं म्हणून आम्ही एका साईडला काचेच्या प्लेटमध्ये घेतलं। आता जी पॅटी आहे त्याला आपण शेजवान सॉस लावणार आहोत। तो त्याला शेजवान सॉस लावून आपण ती पॅटी यावर ठेवायची। हे बघा, आणि कांद्याचे स्लाइस करून घेतले असे। तुम्ही हवं तर याच्यासोबत जे काकडी असते ते पण त्यासोबत ठेवू शकता। दुसरं एक मान घेऊन आपण ह्याला बंद करायचं आहे आणि असं आपलं हे झटपट बर्गर तयार आहे। यासोबत पेरी पेरी फ्रेंच फ्राईज पण बनवले सेपरेट, जे आपण याच्यासोबत देऊ शकतो। आणि जो मेयोनीज आणि पिझ्झा बर्गर सॉस आहे त्यासोबत आपण याला सर्व करायचं आहे। तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। ही झटपट इव्हनिंग असं स्नॅक्स काय बनवायचं म्हणून आम्ही आज ही रेसिपी तयार केली। थँक्यू।